नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लवकरच श्रावण महिना येत आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये हे 5 शुभ कार्य आपण नक्कीच केले पाहिजे. ते कोणते आहेत चला जाणून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तुपाचा किंवा तिळाचा दिवा लावायचा आहे. याने काय होते तर आपल्या घरामधलं जे वातावरण असते ते मंगलमय होत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्नान झाल्यानंतर ओम नमः शिवाय शक्य असेल तेवढा हा जप करायचा आहे किंवा 108 वेळेस तुम्ही दिवसातून कधी सुद्धा हा मंत्राचा जप करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे असं आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती जे असतील किंवा मग तुमच्या घरामध्ये जे मोठे लोक असतील त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. जे तुम्ही व्रत करत असाल किंवा जी काही सेवा करत असाल त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला ती करायची आहे. तसंच शक्य असेल तर गरजू व्यक्तींना तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे मदत करायची आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला सोमवारी स्वच्छ पाणी, दूध, मध याने तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर. तुम्ही हे अर्पण सगळं तुम्ही करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर. चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमचं जे कुटुंब आहे ते सगळे मिळून तुम्हाला रात्री किंवा सकाळी कोणतीही एक सेवा तुम्हाला करायची आहे. महादेवांची कोणतीही एक सेवा किंवा तुम्ही नामस्मरण करू शकता, भजन किंवा मग माळीचा जप असू दे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केल्याने घरामध्ये एकोपा राहते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत असते आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.